महादेव मित्रांनो, तर मी आहे स्वप्नील देवडे, मी आहे थायलंडमध्ये. मी आता खौसन रोडला आहे बँकॉकमध्ये. तर इथं नाही वे खौसन रोडला कपडे बिपडे कशी आहेत त्याची मी नाही व्हिडिओ काढत होतो. तर अचानक भाऊ म्हणला किंवा आपला भाऊ आहे पुण्यातला, तर भाऊने आवाज दिला, म्हणला स्वप्नील देवडे का. मी किती मेसेज केले, अरे तू मेसेजच पाहिले नाही. तर भाऊला भेटून खूप आनंद झाला. आपला भाऊ पुण्यातला आहे. भाऊ तुमचं नाव काय? दत्ता भाऊ आहे आणि हा भाऊ आपला उत्तर प्रदेशचा आहे. तर दोघांना पण भेटून चांगलं वाटलं. 3 दिवस झाला आला, मी पण 2 दिवस झाले इथं. तर मित्रांनो, हा भाऊ आपला नाही वे ह्यानी किती 10 ते 15 कंट्री फिरलेला आहे. आफ्रिका बिफ्रिकेला जाऊन आलाय, चायनाला जाऊन आलाय, तर चायनाला पण जाऊन आला. तर भाऊला भेटून खूप भारी वाटलं. भाऊकडून माहिती घेण्यासारखे मला भेटलं बाबा की पुढं विजा कसा काढायचा, काय कसा काढायचा, कारण भाऊ फिरून आलाय. तर भाऊ आपल्याला गाईड करेल पुढं कधी फिरायचं असलं तर. भाऊला भेटून चांगलं वाटलं. तर भाऊ काय म्हणशील? नाही विजाच्या वेळेस मी मदत करणार, स्वतः विजा काढून देणार माझ्याकडून, टेन्शन नाही घ्यायचं. बाकी काय भेटून छान वाटलं. असं वाटलं चला आपला मराठी माणूस एवढा लांब भेटला. भरपूर हिंदीवाले भरपूर भेटत होते. मराठी माणूस पहिल्यांदा भेटला मला. मी 2 महिने झाला आता चायना व्हिएतनाम करून आलो आहे. 2च दिवस झाले इथं आलो. पहिल्यांदा असं डायरेक्ट शॉपिंग करत होता. मी बघितलं, शॉक झालं. मराठी माणूस बघून चांगला आनंद झाला. असं वाटलं चला आपण यूपीचा माणूस आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. ज्यावेळेस बाहेर देशामध्ये आपला माणूस भेटतो ना, त्यावेळेस काय आनंद होतो, त्यावेळेस तुम्ही बाहेर देशात जाईल त्यावेळेसच कळेल तुम्हाला. तर फॉलो नक्की करा. चला बाय बाय.